हॅलो गाईज, कसं तुम्ही माझ्या पुन्हा व्लॉगमध्ये स्वागत आहे ना गाईज. मी आता चालले मामांच्या इथं, कारण की मामांचं आहे 10 दिवसाचा गणपती आणि मी जायला निघल्यावर बघा पाऊस किती आलेला आहे. थोडा थोडा आहे, पण मी मामांच्या इथं जायला पूर्ण ओला ओला होईन म्हणजे. आणि आता तुम्ही बघा किती पाऊस डेंजर पडत आहेत म्हणजे थोडा थोडा. त्याच्याच नंतर मी पोचलेलो आहे मामांच्या इथं आणि तुम्ही आमच्या मामांच्या गणपतीचं दर्शनसुद्धा घ्या. आणि तुम्ही बघा किती सुंदर आहे गणपती. आणि त्याच्यानंतर मी बसलो लगेच जेवायला. मी जेवत नव्हतो तरी मामा बोलला जेव जेव जेव. त्याच्यानंतर गेलो आम्ही पनवेली. तुम्ही बघू शकता आता चाललेलो आहे मी पनवेली. तुम्ही बघा एकच नंबर, मस्तपैकी एकच नंबरमध्ये पाऊस पडत आहे. आणि आमच्या मामाची आहे रिक्षा, त्यामुळे मी रिक्षात चाललेलो. आणि मामाचा छोटा मुलगा बघा पूर्ण पूर्ण भिजलेला आहे, पूर्ण वाट लावलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही घेतलेलं आहे पनवेलची पाव, कारण की पावभाजी बनवायची. त्याच्यानंतर गाईज मी आलेलो आहे घरी आणि तुम्ही बघू शकता मी घेत आहे आरती. आणि सगळे आरतीला आहे, कारण की आज आहे गणपतीचा लास्टचा दिवस, म्हणजे लास्टची रात्र 10 दिवसाची. आता पावभाजी रेडी झालेली आहे आणि फायनली रेडी झालेली आहे. आता मस्तपैकी सगळी बसून खाऊ. आणि टोप पूर्ण भरलेला आहे. आणि पाव किती आणले असतील तुम्ही विचार करा, 25ला द्या. तुम्ही विचार करता एवढी किती जण आहेत. आता गाईज मी खातो पावभाजी आणि मी 4 पाव घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. कांदा लिंबू घेतलेले आहे. चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. चला गाईज, बाय.